दर्जातील भाग 24। मान्याने गाडीवरून उतरत समीरचा हात धरला। नशेत असणाऱ्याला कोणीही मारते। समीर हसत, आज दोघेही माझ्या तावडीत सापडलेत। पाहतोच आता कोण वाचवतंय ते। समीरने खुणवतात त्याचे मित्र मान्याच्या अंगावर धावून आले। मान्या सर्वांना मारत समीरच्या दिशेने पुढे सरकत होता। मान्याने समीरला एक जोरात फटका दिला तसा समीर खाली पडला। मान्या पडलेल्या समीरला मारण्यास पुढे सरकला। तोच पाठीमागून एकाने दांडक्याने मान्याच्या डोक्यात फटका मारला। दुसऱ्या दोघांनी मान्याला धरले। समीरने उठून चाकू काढला। हे सर्व राहुल पाहत होता। समीर मान्याला चाकू मारणार तोच राहुल पळत येत हाताने चाकू धरून समीरला बाजूला ढकलून दिले। राहुलला शुद्धीवर आल्याचे पाहून मान्याला खूप जोश आला। त्याने सर्वांची धुलाई करण्यास सुरुवात केली। समीर उठत जाऊन गाडी चालू करून पळून गेला। तसा समीरच्या मित्रांकडे हात करत मान्या गराजला, अरे तो पहा तुमचा बाप, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तुम्हाला मृत्यूच्या दाढेत सोडून पळाला। आता तुम्हाला सोडतोय, पण पुन्हा जर वाटेला आडवे गेला तर हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही। आमच्याशी वाकडं त्याची नदीव लाकडं, तुमच्याशी माझं वैर नाही, पळा आता। असे म्हणतात सर्वजण जीव मुठीत धरून पळून गेले। मान्या राहुलला घेऊन निघून गेला। मान्याने राहुलला त्याच्या घरी सोडले। तो निघणार तो त्याची आई आली। राहुलची अवस्था पाहून तिचे डोळे भरून आले होते। मान्याकडे पाहत, तूच समजव याला, आता मी समजवून थकले, असे म्हणून जाग्यावर खाली बसून रडू लागली। आईला रडताना पाहून मान्याला राहुलचा खूप राग आला। तो राहुलला म्हणाला, हा काय तमाशा लावलाय तू? तुला किती समजवलं, सोड त्या मुलीचा नाद। काय अवस्था करून घेतली स्वतःची। जो दारूच्या जवळ सुद्धा जात नव्हता तो आज दारूच्या नशेत अखंड बुडालेला असतो, तोही एका मुलीसाठी जिला ह्याचं काहीच घेणं देणं नाही। राहुल उठून मान्याजवळ जात, अरे तुला काय कळणार प्रेम म्हणजे काय असतं ते? तिला विसरण्यासाठीच दारू पितोय। जर दारू नाही पिलो तर तिची आठवण मला खूप छळते, पण दारूचा एक पॅक मारला की कसं मस्त वाटतं। तूच म्हणाला तिला विसर, आणि विसरण्यासाठी दारू पिलो तर तूच म्हणतोयस दारू सोड। तू सांग नेमकं काय सोडू? परत तुम्हीच म्हणाल हे जगणं सोड, मी काय करू? असे म्हणून राहुल खाली बसला। मान्या आईकडे पाहत, आई आता हा नशेत आहे, तुम्ही याला आत घेऊन जावा, मी सकाळी येतो। आणि मान्या निघून गेला। दर्देदिल या कथेचे सर्व भाग पाहण्यासाठी आजच आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्या नवनवीन कथेचा आनंद घ्या।